आज दिनांक 8 मार्च 2026 तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एका स्वामी भक्ताला त्यांच्या कृपेचा एक अनुभव आला होता. तो रिअल अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमची जर स्वामींवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. एक 17 वर्षाचा तरुण, कॉलेजला जाणारा मुलगा. तसं म्हणायला गेलं तर तो काही स्वामी भक्त नव्हता. म्हणजे तो काय एवढा सतत स्वामी सेवा करत नव्हता. पण त्याच्या घरचं वातावरण म्हणजे घरची तिची लोक, तिचे आई वडील वगैरे, खास करून तिची आई स्वामी सेवा करत होती. म्हणजे ती कायम स्वामी सेवा करायची, स्वामींचं नामस्मरण करायची. आपल्या आईचं बघूनच तो मुलगा देखील कधी कधी स्वामींचं नामस्मरण करायचा वा स्वामींच्या मठात देखील जायचा. असं त्याला जमेल तशी तो भक्ती करतच होता. एके दिवशी तो 17 वर्षाचा मुलगा आणि त्याचा मित्र एकदा कुठेतरी बाहेर गेले होते. तर ते दोघे मित्र कुठेतरी बाहेर गेले होते, म्हणजे कुठेतरी फिरायला वगैरे गेले असते. ते गेले असताना गेले पण अशा गावात, ज्या गावात खूप दिवस झाले म्हणजे पाण्याची तिथं टंचाई होती. तिथं पाणी लवकर येतच नसायचं. म्हणजे 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी, महिन्यानी असं तिथं पाणी येत होतं. म्हणजे तिथं कायम पाण्याची टंचाई. त्या गावाला पाणीच नव्हतं असं म्हटलं तरी पण हरकत नाही. मग आता हे दोघे मित्र जिथे पाणी नव्हतं त्या गावातच पोहोचले. त्या गावात ते असे म्हणजे जाता जाता त्या गावात पोहोचले. आणि त्या गावात गेल्यानंतर बाईकवरून गेले होते. आणि तिथे गेल्यानंतर ह्यांच्या गाडीमधून अचानक धूर येऊ लागला. आणि बघता बघता असं गाडी पेट घेऊ लागली. आणि पेट घेऊ लागल्यामुळे त्यांना काही सुधरेनाच. म्हणजे आता आजूबाजूला तर पाणी तिथे कुठेच नव्हतं. तेवढ्यातच तिथून एक व्यक्ती 2 घागरी पाणी घेऊन चालला होता. म्हणजे आश्चर्य म्हणजे त्या गावात पाणी कधी नव्हतंच. आणि त्याच वेळेला एक व्यक्ती 2 घागर पाणी घेऊन तिथून चालला होता. आणि तिथून जात असताना त्याने ती आग लागलेली बघितली आणि ती आग पाणी ओतून विझवून टाकली. आग विझल्यानंतर ती मुलं जरा शांत झाली, त्यांना जरा बरं वाटलं. त्यानंतर तो व्यक्ती तिथून निघून गेला. आणि तो व्यक्ती निघून गेल्यानंतर तिथून काही दुसरी गावातली मंडळी जात होती. आणि त्यांनी विचारलं, का बाळा असं थांबला असं तुम्ही इथं? तर ते म्हटलेत की आता गाडीनं पेट घेतला होता आणि इथून एक व्यक्ती गेले, म्हणजे एक काका गेले आणि त्यांच्याकडे 2 घागर पाणी होतं. आणि त्यांनी पाणी ओतून आग विझवायला मदत केली. मग ती तर आश्चर्याने म्हणाले की अरे, आपल्या ह्या गावात तर दूरपर्यंत कुठेच पाणी नाही. किती एवढे दिवस झाले इथं पाण्याचं म्हणजे पाणी येतच नाही. पाण्याची खूपच टंचाई आहे. आणि आता तर सध्या इथं पाणी असणं मुश्किलच आहे. आणि कुठला व्यक्ती तुम्हाला इथं येऊन पाणी देऊन गेला, असं तो आश्चर्याने ती व्यक्ती, गावातली व्यक्ती त्या मुलांना म्हणत होती. मग त्या मुलांनी सांगितलं असं एक व्यक्ती होता, वृद्ध व्यक्ती होता आणि तो इथून चालला होता आणि गेला, तो त्या दिशेला गेला म्हणून असं सांगितलं. मग ती माणसं पण आश्चर्यचकित झालीत आणि ती मुलं पण, ही माणसं असं सांगताना ती पण आश्चर्यचकित झाली की काय नेमकं झालं प्रकार म्हणून. पण तो जो 17 वर्षाचा मुलगा होता, ज्याच्या घरात स्वामी सेवा करायची, त्याने जाऊन घरी आपल्या आईला सगळा प्रकार सांगितला. मग तेव्हा त्याच्या आईने सांगितलं की तुझ्या मदतीसाठी स्वतः स्वामीच आले होते किंवा त्यांनी कुणाला तरी तुझ्या मदतीसाठी तिथे पाठवलं होतं. सांगण्याचा हेतू काय या व्हिडिओतून, की तुम्ही जर खरंच स्वामींवरती श्रद्धा ठेवत असाल किंवा कोणत्याही देवावरती तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवत असाल तर तुमच्या संकटाच्या वेळी ते नक्की तुमची मदत करतं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमची जर स्वामींवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या एखाद्या स्वामी भक्तांसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.